आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं। एक आदमी है, देखो कितना सबका मालिक। काही लोकांचा जीव गेलेला आहे, परंतु त्यांना काही सोयर सुतक नाही, त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे। नाही, त्याच्यामध्ये काय झालंय, आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने अक्षरशः टेंडरचा पाऊस पडला। आता ठीक आहे, तुम्हाला तुमची इच्छा आहे ते बोलून टाका, ठीक। कारण शेवटी मी म्हणालो की या प्रकरणातील एक महत्वाचं प्याद जे आहे हा रोमिन छेडा आहे। अध्यक्ष महोदय, या कंपनीच्या सुरस्कतांची सुरुवात झाली ती जिजामाता उद्यानातील पेंग्विन प्रकरणापासून। हायवे ब्रिज बनवणाऱ्या या कंपनीला चक्क पेंग्विन साठीचं इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचं कंत्राट मुंबई महापालिकेने बहाल केलं। या हायवे कंपनीने पॉवर ऑफ अटर्नीद्वारे हे काम रोमिन छेडाला दिलं। इथं रोमिनचा पहिला रोमिंग आणि रोमहर्षक प्रवास सुरू झाला। पुढील 4 वर्षात रोमिनला, अध्यक्ष महोदय, छोटी मोठी मिळून सुमारे 270 कोटी रुपयांचा तब्बल 57 कंत्राट देण्यात आली। 57 कंत्राट। यावर हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पुढे ठेवून रोमिनला पेंग्विन पाठोपाठ कोविडच्या कठीण काळात चक्क ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं कंत्राट देखील देण्यात आलं। त्याचा काय संबंध? रोड बनवणारी कंपनी आणि पेंग्विनचं काम, त्यानंतर कोविडचं काम कोण आहे? कशासाठी दिलं बरं? रोमिन छेडा तरी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम करत असेल अशी कोणाची समजूत होईल, पण गंमत म्हणजे त्याचं बोरिवलीत परिहार डिपार्टमेंटल स्टोअर नावाचं कपड्याचं दुकान होतं। हे वस्तुस्थिती आहे, हे रेकॉर्डवर आलेलं आहे, तपासात आलेलं आहे। आणि कपड्याचं दुकान होतं। हायवे कंपनीला कंत्राट मिळताच 2% पैसे ठेवून उर्वरित सर्व पैसे या रोमिन छेडाच्या खात्यात फिरवण्यात आले। पैशांसाठी मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळ करायचा याचा तरी विचार केला पाहिजे। एकीकडे माणसं मरतायत, एकीकडे लोकांचे जीव जात आहेत, आणि अशा प्रकारचं काम जी मंडळी करत होती त्यांनी थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती। ऑक्सिजन प्लांट कडून 60 कोटीचं काम जुलै महिन्यात ऑक्सिजन प्लांटचं पूर्ण करणं अपेक्षित असताना प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्यात काम पूर्ण झालं। मात्र सदर काम 1 महिना उशिरा म्हणजे ऑगस्ट मध्ये पूर्ण झाल्याचं दाखवून त्याकरिता केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला। म्हणजे त्याच्यामध्ये देखील जे काही गैरप्रकार झालाय तो देखील तिकडे तपासात आलेला आहे। ऑक्टोबर महिना धरला तर 3 महिन्यांकरिता 9 कोटी रुपये दंड आकारणे अपेक्षित होतं। प्रत्यक्षात केवळ 3 कोटी दंड आकारण्यात आला। पण इथंच ही गोष्ट संपलेली नाही। या ठिकाणी ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचं दाखवलं, कारण काम पूर्ण झाल्याचा दाखला दिल्यानंतर याच दाखल्याच्या आधारावर लगेचच पुढचं 80 कोटींचं काम त्याला देण्यात आलं पुन्हा। त्यामुळे ऑगस्ट मध्ये कार्यपूर्ती झाल्याचे दाखवण्याचा जो काही आटापिटा केला होता तो याच कारणासाठी। अध्यक्ष महोदय, ऑक्सिजन प्लांटच्या अगोदरच्या ज्या काही कथा आहेत त्या तर अगदी अचंबित करणाऱ्या आहेत। रस्ते बांधणाऱ्या कंपनीच्या नावावर रोमिन छेडाला पेंग्विन एक्झिबिशन सेंटर बरोबरच रोबोटिक झू, 5D थिएटर
प्रशासकीय कार्यालय, लांडगे, कोल्हे, स्लॉथ बेअर, ऑटर, मद्रास पॉन्ड टर्टल, तरस, बिबट्या एक्झिबिशन सेंटर, पक्ष्यांचे पिंजरे, रेप्टाईल हाऊस आदी कामे सर्रास देण्यात आली. सगळी कामं दिली. याबरोबरच पेंग्विन कक्षाकरिता निगा व देखभालीचे कंत्राट देखील बहाल करण्यात आलं. अमीनभाई सुनो बरोबर. ज्यामध्ये HVAC सिस्टीम, इलेक्ट्रिकल सिस्टीम, लाईफ सपोर्ट सिस्टीम, वेटरनरी डॉक्टर आणि पेंग्विन करता मासे पुरवण्याचं कंत्राटही देण्यात आलं. एक ही आदमी है, देखो कितना सबका मालिक. आता काय यावर आपण काय बोलणार. आणि म्हणून जिजामाता उद्यानामधील इंजिनिअरिंग सेवांचेही निगा देखभालीचे काम याच कंपनीच्या माध्यमातून रोमिन छेडाला देण्यात आलं. अनेक वेळा हे काम एक एक महिन्याच्या कालखंडाचं दाखवून अध्यक्ष महोदय सातत्याने सलग त्याला देण्याचं काम या ठिकाणी केलं. म्हणजे एक एक महिना करून त्याचं सातत्य टिकवत राहिलं. आणि या कंपनीला नंतर महापालिकेच्या शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचं कामही देण्यात आलं. पक्षी कक्ष आणि टर्टल पॉन्ड साठी अंडर वॉटर लाईट्स, फिल्टर पंप्स पुरवण्याचंही काम देण्यात आलं. आणि झू हॉस्पिटल मध्ये हाऊस किपिंगचंही काम देण्यात आलं. हे सगळं वर्षाताई मी जे बोलतोय ते रेकॉर्डर आहे आणि सगळं तपासात आलेलं आहे. पक्षी कक्षात एनरिचमेंट डिव्हायसेस पुरवण्याबरोबर नॅनो कॉपर कोटिंग असलेला कोल्फशील्ड पुरवण्याचं देखील काम देण्यात आलं. झू पाठोपाठ जोगेश्वरी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्येही हे काम त्यांना देण्यात आलं. हे कमी झालं की काय म्हणून महापालिकेच्या विविध हॉस्पिटल मधील AC युनिटच्या देखभालीचं काम पण दिलं. वर्सटाईल म्हणजे त्याच्याकडे मल्टीपर्पज, मल्टी टॅलेंटेड, मल्टी काय त्याला बोलायचं, वर्सेटाईल म्हणाले. आणि म्हणून या ठिकाणी ही कंपनी काय काय करते याची जंत्री प्रचंड आहे. खरं म्हणजे आणखी काय काय दिले जाऊ देते. आणखी आपल्या माझं गरगरायला लागले डोकं, तुमचे गरगरेला ऐकून, त्यामुळे सोडून द्या. रस्ते बनवणाऱ्या या कंपनीला रोमिन छेडाला यांनी काय काय काम करायला लावले हे वाचून खरं म्हणजे ही लोक कुठल्या थराला गेले याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मी बोलतोय. कारण मी कधीही बघा एवढ्या डिटेलमध्ये कधी बोललो नव्हतो. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार, रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. अरे ह्याच्यामध्ये एवढं सगळं आहे हे आता तपासामध्ये सगळं बाहेर येणार आहे आणि विथ प्रूफ येणार आहे. ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन जे प्लांट आहेत ते कपड्याचं दुकान असणाऱ्या रोमिन छेडाने गंजलेलं ऑक्सिजन प्लांट दिल्यामुळे ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव पेशंटला झालेला हे पण रेकॉर्डवर आणलेलं आहे. काही जणांचे डोळे गेले हे पण डॉक्टरने रेकॉर्डवर आणलंय. हे माझं नाहीये म्हणणं. काही लोकांचा जीव गेलेला आहे परंतु त्यांना काही सोयरसूतक नाही. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे. आणि म्हणतो मी जिथे टेंडर तिथे सरेंडर. अशा प्रकारच्या वृत्तीने जर काम केलं तर कसं होणार. आणि म्हणून पोतडीत अजून भरपूर आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सर्वसामान्य मुंबईकर मात्र आपल्याला कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करत होता. माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सर्व टेंडर
सगळे सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेनं फिरावं दारोदारी. अशा प्रकारच्या वृत्तीने काम केलेली माणसं समाजाचं कसं भलं करू शकतात, कसा मुंबईचा महाराष्ट्राचा विकास करू शकतात. रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं काम देऊन या मंडळींनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणलेलं आहे. हे मी या ठिकाणी नम्रपणे नमूद करू इच्छितो. एक लाईफलाईन जी होते, लाईफलाईन, ती लाईफलाईन नव्हती, ती लाईफलाईन नव्हती, ती डेथ लाईन होती. आणि म्हणून कोविड हॉस्पिटल उभारणीमध्ये चालवण्याचं कंत्राट घेणाऱ्या सुजित पाटकर यांच्या लाईफलाईन हॉस्पिटलने तर लुटालुटीचा उच्चांक गाठलेला आहे. यामध्ये हॉस्पिटलमध्ये काल्पनिक रुग्ण दाखवले, रुग्ण नाहीत, काल्पनिक डॉक्टर दाखवले, त्यांचा पगार काढला आणि रुग्णांबरोबर विजय भाऊ औषधही वितरित केल्याचं दाखवलं. 300 ते 100 त्यापोटी मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचं काम केलंय विजय भाऊ. मी स्वतः वाचलंय म्हणून मी एवढं बोलतोय. आणि म्हणून या दरोड्यात लुटलेल्या दौलतीतून कोणी घर भरली हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे. आणि इथून पुढे आरोप करताना विचारपूर्वक आरोप करा, नाहीतर विजय भाऊ याच्यापेक्षा जास्ती आतमध्ये पोतडीमध्ये आहे. आणि म्हणून काल्पनिक डॉक्टर, काल्पनिक रुग्ण, आरोग्य व्यवस्था चोख आहे असं भासून घरी बसणाऱ्यांनी देशात 1 नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं. अरे घरी बसून 1 नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता. त्यामुळे सुरुवातीला मी म्हणालो खिचडी घोटाळ्याचा अनुषंगाने त्याचा वापस उल्लेख मी खिचडी चोर करत नाही, पण एकच सांगतो, महापालिकेने विजय भाऊ 33 रुपयात 300 ग्राम खिचडी कोविड काळात कामगार व गोर गरीब वर्गाला देण्याचं कंत्राट दिलं होतं. 300 ग्रामचं 33 रुपयामध्ये. प्रत्यक्षात मूळ कंत्राटदाराने सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि देताना त्यांनी मापात पाप केलं. 100 ग्रॅम खिचडी द्या म्हणून त्याच्याबरोबर सब कॉन्ट्रॅक्ट केलं. 16 रुपयामध्ये 100 ग्रॅम खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन 300 ग्राम देण्याच्या ऐवजी 100 ग्रॅम या गोर गरिबांना खिचडी वाटप झालं. म्हणजे 300 ग्राम देण्याचं कंत्राट, 300 ग्राम त्या ठिकाणी खिचडी द्यायला पाहिजे होती, तिथे 100 ग्रॅम खिचडी दिली आहे. आणि या गोर गरीब कामगार कष्टकरी यांच्या तोंडातला जयंतराव 200 ग्रामचा घास पळवून स्वतःची तुंबडी भरली. नाही जयंतराव नाही. या व्यवहारामध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये किती किती पैसे गेले, चेकने पैसे गेलेले आहेत ते मी आता इथं सांगत नाही, पण ते तपासामध्ये रेकॉर्डवर आहे. कुणाच्या खात्यात किती पैसे, कुणाच्या खात्यात किती पैसे, हे सर्व उघड झालेलं आहे आणि ते बाहेर येईल. सह्याद्री रिफ्रेशमेंट एक हे लाईफलाईन हॉस्पिटल घोटाळ्यातील आरोपी साळुंके, कदम, पाटकर यांच्याशी संबंधित आहे. सह्याद्री रिफ्रेशमेंट. आता खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने, त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही, याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाचं.
आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय, याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही. म्हणजे त्याचं जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी अफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही. म्हणजे अरेबियन नाईट सोबत आता पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील या. हे कोविड कधी झालं, हा भ्रष्टाचार कधी झाला, वर्षातही आपल्या याला पाठिंबा आहे का? या 300 ग्रामच्या 100 ग्रामला या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरस कथा देखील पुढे आल्यात. आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खनखनाट सुरू होता. इकडे माणसं मरत होते, नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती. रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायकाळा येतील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं. काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले. युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं. आणि हेट्रो कंपनी बरोबर महापालिकेने मायलान कंपनीला देखील 40,000 इंजेक्शन प्रत्येकी 650 रुपयात पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं. 40,000 पैकी 31,000 इंजेक्शन पुरवल्यानंतर उरलेली 9,000 इंजेक्शन पुरवायच्या अगोदर या मायलान कंपनीला 2 लाख रेमडेसिवीर साठी प्रत्येकी 1568 रुपये दराने कंत्राट दिलं. म्हणजे 650 रुपये एकीकडे आणि दुसरं कंत्राट जे 1568 रुपयाने. या काळामध्ये नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या तिन्ही महापालिकांनी रेमडेसिवीर आवाड जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे, त्यांनी देखील रेमडेसिवीर विकत घेऊन लोकांना दिले. आपण एक दुसऱ्याला मदत केली त्यावेळेस. महापालिकांनी देखील या तिन्ही रेमडेसिवीर मायलॉन कडून सुमारे 650 रुपयांच्या दराने विकत घेतले. मग इथंच का 1568 रुपये लागले? आणि म्हणून 2 लाख रेमडेसिवीर साठी 650 ऐवजी 1568 रुपये देऊन महापालिकेच्या तिजोरीवर 6 कोटीचा डल्ला मारला गेला. फक्त ही काय कलाकारी कोणी केली हे सगळं माहित आहे. याला या सर्व पैशाचा बूस्टर डोस कोणाला मिळाला हे तपासामध्ये पुढे येणार आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की अशा प्रकारे कोविड मध्ये तरी अशा प्रकारचे प्रकार व्हायला नको होते, एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांची आपल्या सर्वांची आहे.